रसिक हो नमस्कार. मैफिल अलिबाग आयोजित आणि RCF लिमिटेड प्रायोजित संगीत महोत्सव 2025च्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेले 2 दिवस आपल्या सोबत असलेले RCFचे पूर्ण संचालक मंडळ आजही उपस्थित आहेत. मी शब्दसुमनाने स्वागत करू इच्छितो RCFचे CMD माननीय मुडगेरीकर सर, RCFचे डायरेक्टर फायनान्स नजत शेख मॅडम, डायरेक्टर टेक्निकल रितू गोस्वामी मॅडम, मिस्टर गोस्वामी सर, त्याचबरोबर आमचे डायरेक्टर मार्केटिंग सोनक साहेब. आज आपल्या समवेत FACT कोचीहून उपस्थित असलेले FACTचे डायरेक्टर मार्केटिंग अनुपम मिश्रा सर, FACTचे डायरेक्टर फायनान्स शक्तिमणी सर, मिस्टर अँड मिसेस शक्तिमणी, मिस्टर अँड मिसेस अनुपम सर, आमचे कार्यकारी संचालक थळ हेरडे साहेब, कार्यकारी संचालक प्रोजेक्ट्स ज्योती पाटील मॅडम, सर्व उपस्थित GM आणि अलिबागकर सर्व रसिक संगीत रसिकांचं खूप मनापासून हार्दिक स्वागत. रसिक हो, मैफिलची जागा बदलली, मैफिलची टीम बदलते, मैफिलचा सेटअप देखील बदलताना तुम्हाला दिसत असेल. स्टेजवर थोडंसं ड्रम सेट वगैरे बघून तुम्हाला मैफिलच्या स्टेजवर हे सगळं बघून थोडंसं आश्चर्य वाटलं असणं साहजिक आहे. पण कालानुरूप बदल हे आवश्यक आहेत आणि ज्यांना भारतीय शास्त्रीय संगीताच्या 3 पिढ्यांची परंपरा आहे असे अभिजित पोहनकर त्यांचा कार्यक्रम आज आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत. बॉलिवूड घराणा. त्यामुळे हा बदल जो आहे तो भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रवाह अधिक समृद्ध करणारा असणार याविषयी वाद नाही. तर आपण मंचावर स्वागत करूयात अभिजित पोहनकर आणि त्यांची पूर्ण टीम आज त्यांच्या सोबत आहेत. गंधार देशपांडे शास्त्रीय गायनासाठी, भाव्या पंडित सिने गायनासाठी, केयूर बर्वे ड्रम्सवर आणि अक्षय जाधव तबल्यावर. मी आमच्या CMD साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया सर्व कलाकारांचं मंचावर स्वागत करावं. तबल्यावर रूपक धामणकर आहेत. अभिजित पोहनकर. आपल्या मैफिल परिवारातलाच गंधार देशपांडे. भाव्या पंडित. केयूर बर्वे ड्रमवर. आणि तबल्यावर रूपक धामणकर. आणि बेस गिटारवर आहे सव्यसाची देव. मराठीत आपण ज्याला देव म्हणतो त्याला बंगालीत देव म्हणतात, तर ते सव्यसाची देव आहेत. मी मंचावरील कलाकारांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. थँक्यू. थँक्यू सर. नमस्कार. सर्वात प्रथम मैफिल यांनी आम्हाला इकडे आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
भालचंद्रजी आणि सगळेच. तुम्ही बरेच वर्षांपासनं 31 वर्ष 35 वर्ष मला वाटतं झाले या ऑर्गनायझेशनला. आणि माझे वडील पंडित अजय पवनकरजी पण इथे येऊन गेलेले आहेत 2-3दा असं मला कळलं. जरी हा सांगीतिक प्रयोग थोडासा वेगळा आहे, पण मी शास्त्रीय संगीताचा बेस कधीच सोडलेला नाही आहे. तर अशा उलट रसिक मंडळींसमोर एक्सपेरिमेंटल म्युझिक करायला नेहमीच आवडेल मला आणि नेहमीच आवडतं. 22-25 वर्षापूर्वी माझा एक अल्बम खूप हिट झाला, पिया बावरी, जो तुम्ही ऐकला असेल. त्याच्यानंतर ही पद्धत बाहेर शास्त्रीय संगीत हे वेगळ्या ऑडियन्सपर्यंत पोचवण्याचं काम मी आजपर्यंत आणि पुढे पण करत राहणार. कारण शास्त्रीय संगीताची एक पर्टिक्युलर एक क्लास असतो, त्याच्या बाहेर शास्त्रीय संगीत ऐकले जात नाही आणि त्याचं मला दुःख कायमच होतं. म्हणून प्रयोगशील शास्त्रीय संगीत ह्याने ते पॉप्युलर व्हावं हीच कायम एक कायम प्रयत्न राहिला. हा जो प्रोग्राम आम्ही करतो आता, हा मला वाटतं 104 किंवा 105वा प्रयोग आहे. पूर्ण जगभरात अमेरिकापासून सगळीकडे 3-4 वर्षातच 104 और 105 कॉन्सर्ट्स झालेले आहेत सगळीकडे. आणि क्लासिकल म्युझिक सर्कलने असं धाडस करणं हे पण खूप मला बरं वाटलं की तुम्ही केलं, कारण त्यामुळेच पुढे जाईल. आणि आज तुम्ही बघताय की शास्त्रीय संगीताचे जेवढे नामांकित गायक आहेत ते पॉप्युलर म्युझिकशिवाय पॉप्युलर होत नाही आहेत. म्हणून मोठे मोठे गायक पण फिल्मी गाणीच गायला लागलेत शास्त्रीय संगीताचे, पण तुम्ही त्यांना खूप प्रोत्साहनही देताय. या प्रोग्रॅममध्ये असा आगळा वेगळा हा प्रयोग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जुनी गाणी, जी तुमची आवडती गाणी आहेत, मी त्याला बॉलिवूड नाव आत्ता द्यावं लागतं खरं, हे हिंदी फिल्म सॉन्ग असं आपण म्हणूया, कारण जुनी गाणी असतात ती, त्याचा आणि शास्त्रीय संगीताचा मिलाप असा हा प्रोग्राम आहे. ही शास्त्रीय संगीताची मैफिल नाही आहे आणि हा ऑर्केस्ट्रा पण नाही आहे. यातला फरक जर तुम्ही पहिलेपासून जर थोडा समजून ऐकलं तर तुम्हाला खूप मजा येईल. म्हणजे काय, तर ऑर्केस्ट्रामध्ये आपण किशोर कुमार किंवा लता मंगेशकरांची गाणी तशीची तशी म्हणतो आणि आपण ऐकून त्याचा पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतो. आणि शास्त्रीय संगीताच्या आपण जेव्हा मैफिल ऐकतो तेव्हा प्युअर रागांचा आनंद घेतो. यामध्ये त्या दोघांचंही एक्सपेरिमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न फक्त. तो किती सक्सेसफुल आहे हे आपण प्रोग्राम नंतर बोलूया. माझ्याबरोबर सगळे नामांकित तरुण असंही म्हणता येईल. मला कोणीतरी म्हटलं की तू सगळी तरुण पिढी आली आहे. मी आता तरुण पिढीमध्ये येत नाही, कारण मला 25 वर्ष झाले या प्रोफेशनमध्ये. 98 सालापासून वाजवतोय आणि कमीत कमी 35-40 अल्बम माझे आणि 2000पेक्षा जास्त मैफिली कॉन्सर्ट्स झालेले आहेत. पण हे सगळे खूप चांगलं करतायत. मी यांचं इंट्रोडक्शन नंतर देईन हळूहळू. आपण सुरुवात करूया आता. तर थोडंसं ओपन माइंड, मला आधीच थोडंसं घाबरवलं गेलं की खूप चोखंदळ रसिक आहेत. म्हटलं तर मग अजूनच मजा आहे, अजून छान मजा आहे यामध्ये. तर तुमचे आशीर्वाद असावेत तरच असे कार्यक्रम पुढे सगळीकडे जगभर गाजतील आणि आपलं शास्त्रीय संगीत जे फक्त एका पर्टिक्युलर क्लासपर्यंत आहे त्याच्याऐवजी मासेसपर्यंत पोचावं, अशी यामागचा उद्देश आहे. एवढंच सांगतो. सुरुवात एक राग इन्स्ट्रुमेंटलने थोडंसं करतो आणि मग आपण गाण्यांकडे जाऊया. थँक्यू.
थँक्यू. शास्त्रीय संगीत वाजवणारा मी या देशातला पहिला कलाकार आहे जो कीबोर्डवर शास्त्रीय संगीत वाजवतो. हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे तबला आणि गत फॉर्मॅटमध्ये राग. मध्ये एक अल्बम आलेला दिल पडोसी है, जो R.D. बर्मन, आशा भोसले आणि गुलजार साहेब यांचा अल्बम होता. त्याच्यात एक तोडी रागावर आधारित एक गाणं आहे, ते आणि एक बंदिश असे एकत्र आपण ऐकणार आहोत. राग तोडी, भिनी भिनी भोर.
सा नि स ध नि ध म ध सा नि ध ध म ध नि सा 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 नि नि ध ध म ध म ग रे ग रे सा 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 नि नि ध ध म ध म ग रे ग रे सा 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 नि ध ध म ध म ग रे ग रे सा 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 नि ग रे ग रे ग रे सा नि सा रे ग रे सा नि सा रे ग रे सा रे ध म ग म ध नि सा 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 नि नि ध ध म ध म ग रे ग रे सा 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 नि सा रे ग म ध म ग रे ग म ग रे ग म ग रे ग म ग रे ग रे सा नि सा रे ग रे ग रे ग रे ग रे सा नि रे सा नि 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 सा म ग ग रे सा सा का मुरलिया आज रे का मुरलिया बाज रे का मुरलिया बाज बाज का मुरलिया बाज रे का मुरलिया बाज 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 का मुरलिया बाज रे का मुरलिया बाज रे सबद सुनत मेरो मन बस कर लीनो सबद सुनत मेरो मन बस कर लीनो कान मुरलिया आए रे कान मुरलिया बाज 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 कान मुरलिया बाज 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 कान मुरलिया बाज रे सबद सुनत मेरो सबद सुनत मेरो सबद सुनत मेरो मन बज कर लीनो कान मुरलिया बाज रे कान मुरलिया बाज 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 कान मुरलिया बाज रे मुरलिया बाज रे बाज कान मुरलिया बाज 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 कान मुरलिया बाज रे कान मुरलिया बाज 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 कान मुरलिया बाज रे कनक भार कर जोड़ी कनक भार कर जोड़ी सबद सुनत मेरो मन बज कर लीनो कान मुरलिया आरे रे कान मुरलिया बाज 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 कान मुरलिया गरे 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 सानी दम गरे कान मुरलिया बाज रे गम म गरे गम ध म गरे गम धनि 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 द सा धनि धनि द सा धनि द सा धनि धनि द सा धनि द सा धनि ध रे ग रे ग रे ग रे द स रे ग रे ग रे ग रे ग रे ग म गरे गम म गरे गम ध म गरे ग म ग म गरे ग रे धनि धनि द म गरे गरे ध कान मुरलिया आरे रे कान मुरलिया बाज रे सबद सुनत मेरो मन बज कर लीनो सबद सुनत मेरो मन बस कर लीनो कान मुरलिया बाज रे कान मुरलिया बाज रे
थँक्यू. आता वाटतंय की अलिबागमध्ये आलोय आम्ही, कारण हळूहळू तुम्ही पुढे या ना. तुम्ही इतके सुंदर दाद देताय, आम्हाला जरा प्रोत्साहन मिळेल अजून जास्त, कारण तुमच्या जेवढ्या टाळ्या येतील तेवढेच आम्ही जास्त चांगले परफॉर्म करू. प्लीज प्लीज. आणि जसं मी आधी सांगितलं, ही शास्त्रीय संगीताची मैफिल नाही, त्यामुळे कुठलेही तुम्ही ओपन हार्टेडली एकदम जेवढे मजा घ्याल तेवढी आम्हालाही तुम्हाला मजा देता येईल, एवढंच फक्त सांगतो. आणि संगीत हे सगळं एक आहे, कुठलाही फरक नाही आहे कशातही. आम्ही सगळीकडे बघतो की फक्त एकच म्युझिक असं नाही आहे. तुमच्यासारखे एवढे अप्रतिम रसिक हळूहळू ओपन होणार, कारण की तुम्ही चोखंदळ रसिक आहात. तर इतक्या इझिली नाही होत, हेही मला माहिती आहे, पण तरी तुम्ही जेवढी आनंद घ्याल तेवढा आम्ही आनंद देण्याचा प्रयत्न करू. बॉलिवूड घराणा याचा कॉन्सेप्ट आता तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. परत एकदा सांगतो, हा ऑर्केस्ट्रा नाही आणि शास्त्रीय संगीताची मैफिलही नाही. परत हे एक एकत्र येण्याचा एक प्रयत्न आहे. ओमकारा पिक्चर तुम्ही बघितला असेल, त्याच्यातला एक खूप सुंदर राग आहे, जे गाणं आहे जे राग जोगवर आधारित आहे. आणि त्याच्यामध्ये बघा की एक खूप पारंपरिक बंदिश कंपोजिशन शास्त्रीय संगीताची एका पॉप्युलर गाण्याबरोबर किती सुंदर मिक्स होऊ शकते. कभी कभी यूं करना
पाए प्रेम पिया हम पाए साजन मोरे घर आए साजन मोरे घर साथी डूबे ना ओ दिल डूबे धन्यवाद. आशा भोसले आणि आर डी बर्मन यांचं यामध्ये मी जेव्हा बॉलिवूड घराणा हा कॉन्सेप्च्युअलाइज केला तेव्हा हे गाणं माझ्या डोक्यात पहिले होतं की एक 80-100 वर्षाची पूर्वीची बंदिश जर आपण या गाण्याबरोबर मिक्स केली तर एक नवीन साऊंड तयार होतो. आणि त्या कल्पनेने मी हा बँड सुरू केला. आणि त्याआधी ही कल्पना आली कशी हे सांगतो तुम्हाला की तुमच्यापैकी किती जणांनी बघितलं आहे माहीत नाही मला, पण माझे वडील पंडित अजय पोहनकर आणि हरिहरनजी यांचं एक यूट्यूबवर स्टार प्रवाहाने एक आम्ही कार्यक्रम केला. त्यामध्ये तू ही रे त्यांनी गायलेलं आणि बाबांनी माझी एक बंदिश कॉम्पोज केलेली झिंजोटी रागातली गायलेली. त्या दोघांचं मिक्सचर केलं आणि ते करोडो लोकांनी ॲप्रिशिएट केलं वर्ल्ड वाईड. हा तो खरा एक्सपेरिमेंट होता जेव्हा मी विचार केला की बॉलिवूड आणि घराणं म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे खूप सुंदर मिक्स होऊ शकतं. तुम्ही जर बघितलं नसेल तर जरूर यूट्यूबवर बघा. हरिहरन, पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर, मीच सगळा तो घडवून आणलेला. तिथपासनं ही कल्पना आली आणि मग मी या सगळ्यांबरोबर हा कार्यक्रम सुरू केला. तर हे गाणं जे आहे ते खूप पॉप्युलर प्रचलित गाणं आहे. आपण ऐकूया. ढोलन मेंढे घर आवे ढोलन मेंढे घर आवे ढोलन मेंढे घर सोना मिया मैं तेनु सदके जावा ढोलन मेंढे घर आवे ढोलन मेंढे घर आवे ढोलन मेंढे घर पिया तू अब तो आजा शोला सा मन बहके आके बुझा जा. बिल्कुल तालियां बजा सकते हैं. आइए. तन की ज्वाला ठंडी हो जाए ऐसे गले लगा जा. ढोलन मेंढे घर आवे ढोलन मेंढे घर आवे ढोलन मेंढे घर सोना मिया मैं तेनु सदके जावा ढोलन मेंढे घर आवे ढोलन मेंढे घर ढोलन मेंढे घर
gama pa ni sa gama pa ga re sa ni da pa ma ga re sa ni sa ga ma pa ga ma pa ga ma pa ढोलन मेरे घर आवे ढोलन मेरे घर आवे ढोलन मेरे घर सोना पिया मैं तेनों दे के जावा ढोलन मेरे घर आवे ढोलन मेरे घर आवे ढोलन मेरे घर दिया तू अब तो आजा शोला सा मन दहके आगे बुझा जा तन की ज्वाला ठंडी हो जाए ऐसे करे ढोलन मेरे घर आवे ढोलन मेरे घर आवे ढोलन मेरे दिया तू दिया तू खूप धाडस लागतं. भव्या पंडित आणि गंधार देशपांडे. जेव्हा गंधारला मी आधी हा कॉन्सेप्ट सांगितला 2018 मध्ये, तेव्हा त्याच्या वडिलांची परमिशन घ्यावी लागली, पंडित राम देशपांडेंची. कारण की शुद्ध शाकाहारी काय म्हणतो, शुद्ध शास्त्रीय संगीत हे एकच गोष्ट आहे. शास्त्रीय संगीताच्या घराण्यातनं आलेला मुलगा आणि त्याला बॉलिवूडच्या या चकाचौंधमध्ये मी घेऊन येतोय असं एक हे होतं. पण मी स्वतः शास्त्रीय संगीतातला असल्या कारणामुळे त्यांनी खूप भरोसा ठेवून सांगितलं की तू जर गंधारला थोडंसं असं एक्सपेरिमेंटल म्युझिकमध्ये एक्सपोज करत असशील तर मला हरकत नाही. म्हणून गंधार देशपांडे आज इथे आहे. आणि त्या निमित्ताने गंधारचं गाणं हे एका कम्प्लिटली वेगळ्या ऑडियन्सपर्यंत पोचलेलं आहे. जो ऑडियन्स फक्त क्लासिकल म्युझिक ऐकतो त्यांना दुसरे कुठले जॉनर्स ज्याला म्हणतो जॉनर्स ते आपल्याला त्याला एक्सपोज झाले आणि त्यालाही खूप मजा आला. आणि तो त्याचं शास्त्रीय संगीताचं काम तर तेच मुख्य आहे त्याचं. हे माझ्याकरता म्हणून तो थोडंफार एक्सपेरिमेंटल करतो. आणि मी ऑलरेडी एक्सपेरिमेंटल म्युझिक करण्यातच गुंतलेलो आहे 20-25 वर्ष. आणि भव्या पंडित हिला तुम्ही इंडियन आयडलमध्ये पण ऐकलं असेल आणि स्वतः फार चांगली प्लेबॅक सिंगर पण आहे. काही चांगली फिल्मची गाणी पण आहे तिची. अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाच्या एका पिक्चरचं गाणं पण ती गायले. बरेच अजून केयूर बर्वे आपल्याबरोबर ड्रम्सवर आहेत, जे तौफिक कुरेशी, उस्ताद तौफिक कुरेशी आणि ऑफकोर्स फर्स्ट फॅमिली ऑफ रिदम उस्ताद अल्ला रखा खासाहेब आणि लेट आता झाकीर भाई यांच्याच घराण्यातनं शिकून पुढे तौफिक भाईंकडनं तालीम घेतलेले. आणि जेवढे आत्ताचे तुम्ही चित्रपट ऐकता किंवा बघता त्याच्यात बरंचसं म्युझिक ड्रम्स म्हणजे परकशन हे केयूर बर्वेंनी वाजवलं. केयूर काही नवीन पिक्चर काय सांग, मी पिक्चर बघत नाही म्हणून. देवा येतोय आता, त्याच्यात पण त्यांनी वाजवलंय. आणि आधीचे जरा पॉप्युलर खूप आहेत. हां हां इथे रूपक धामणकर आहे तबल्यावर, त्यांच्याबद्दल पण मी बोलीन नंतर. तर हा असा कॉन्सेप्ट उलगडून आता हळूहळू येतोय. एक खूप छान 90 दशकातलं गाणं होतं. आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि खूप छान दिवस होते. प्रत्येकच जण आपल्या पूर्वीचं पहिले झालेले दिवस खूप सुंदर असतात अशा भ्रमात असतो. आणि शेवटी त्याला मग प्रेझेंटमध्येच राहावं लागतं. आणि मग जे नवीन मुलं करतात ते किती छान आहे हे ॲक्सेप्ट करून पुढे जावं लागतं. पण आठवणी ज्या असतात त्या सुंदरच राहतात. आता मी तुम्हाला हळूहळू आठवणींकडे घेऊन जाणार आहे. हे तर आत्ता एक्सपेरिमेंटेशन आणि कॉन्सेप्ट झाला आत्तापर्यंत. पहिली आठवण सुरू करूया आपण. हिंदीच गाणं आहे, नंतर मी हळूहळू तुमच्या आवडीचं काहीतरी वाजवेन. हे गाणं जे आहे ते ओरिजिनल गायिका जी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याच गायिकेने फेमस केलं आहे. गरबा दांडियामध्ये, मी नाव घेत नाही, तुम्हाला कळलं असेल. त्यामध्ये मी असं एक स्केल शोधून काढली. मला असं वाटलं हा राग चारुकेशीच्या खूप जवळपास जातं. म्हणून माझ्या आजी डॉक्टर सुशीलाताई पोहनकर यांची बांधलेली बंदिश, माझ्या वडिलांची एक LP आहे लॉंग प्लेईंग चारुकेशीची, फार सुंदर
LP आहे ती, त्याच्यातली ही बंदिश आहे आणि ती या पॉप्युलर गाण्याबरोबर आम्ही त्याचा मेळ व्हावा असा प्रयत्न केलेला आहे. राग चारुकेशी आणि गाणं तुमच्या आवडीचं आहे. बघा. आई मैं तो आई बहारों के अनजाने एक जहां से, लाई मैं तो लाई बहारों के अफसाने भी वहां से। हो ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं। आए कोई मेरी पनाह से ले जाए ये इशारे, देखे कोई मेरी निगाहों से पहचाने ये नजारे। हो ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे न छूना, परी हूँ मैं। सागरा मदनि द मग सागनि द रे ग म रे सा रे ग म रे सा द नि सा रे ग रे मन कैसे जा रे मन कैसे जा रे मन कैसे जा। फूलों में जो नूर है मेरा ही जरूर है, आंखों में गुरूर है, ख्वाबों का कसूर है। थोड़ा सा खुमार है, थोड़ा सा करार है, किसका इंतजार है, कैसा इंतजार है। कोई तो ऐसा हो सांसों को मेरी महका जाए। आई मैं तो आई बाहर के अनजाने जहां से, लाई मैं तो लाई बाहर के अफसाने भी वहां से। हे ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं। एक सेकेंड दादा, आप एक्सपेरिमेंट करते हैं, मैं भी छोटा सा एक्सपेरिमेंट कर लूँ आपकी इजाज़त से। आप सब क्लासिकल की ऑडियंस हैं जो, और मैं खुद हूँ, मैं खुद इतने क्लासिकल कॉन्सर्ट्स में जाती हूँ कि मैं आपको बता नहीं सकती। इसलिए ये एक एक्सपेरिमेंट है। क्लासिकल कॉन्सर्ट्स में सब बिल्कुल नहीं होता, पर हम थोड़ा सा लाइट भी गा रहे हैं, तो आप सबको ये गाना पता है। प्लीज़ जो परी हूँ मैं वाला पार्ट है, अगर मेरे साथ गाएंगे तो बहुत अच्छा लगेगा। ओके, लेट्स जस्ट ट्राई दिस। हो ना मुझे छूना ना दूर ही रहना। क्या बात है यार, थैंक यू। एक बार और। हाँ ना मुझे छूना ना दूर ही रहना। क्या बात है, थैंक यू सो मच। हो परी हूँ मैं, मुझे न छूना छूना छूना, परी हूँ मैं। सागरा मदनि सा धनि सा रे ग
कैसे जाऊं मुझे न छूना, मुझे न छूना, मुझे न छूना, छूना ना. म्हणजे चांगलं आहे, पण इन्स्ट्रुमेंटल म्युझिक हे पण एक आपल्या देशामध्ये काय माहिती आहे का, गायकाला सगळ्यात जास्ती प्रसिद्धी मिळते, मग वादकाला. थोडासा माझा या बाबतीत थोडा वेगळं मत आहे, तुम्हाला सांगतो कसं ते. आपल्या शास्त्रात लिहिलं आहे ना की गाणं उच्च आणि बजाना मध्यम असं म्हणतात. तर माझं असं मत आहे की गाणं जे आहे ना ते प्रत्येक हिंदुस्थानी माणूस, आपला मराठी माणूस तर सगळ्यात जास्ती, कोणी पण सुरात 90% 1 किंवा 2 लाईनी गाऊ शकतो. बरोबर आहे? कोणालाही सांगा तुम्ही, मग कुठल्याही वर्गातला असो कसाही असो, पण तो 2 लाईनी तर नक्कीच म्हणू शकतो. पण वाद्य अशी गोष्ट आहे, त्याला जर सांगितलं की जरा वाजवून दाखव रे जरा सतार कीबोर्ड किंवा, तर तो वाजवू शकणार नाही. तरी आपण म्हणतो की गाणं उच्च आणि बजाना मध्यम, ॲक्सेप्टेड. मी प्रयत्न हा केला आहे की जे गायकी असते ना त्याच्यामध्ये शब्द असतात. सगळ्यात मोठं जे वेपन आहे, शस्त्र, ते शब्द आहेत. बरोबर आहे? संगीताचे सूर तर आहेच, पण शब्दांना फार महत्त्व आहे, आणि शब्दांमुळे सगळे आपण भावविभूर होतो, जुन्या आठवणींकडे जातो. मी प्रयत्न असा करतो की माझ्या वाद्यातनं शब्दांशिवाय स्वरांच्या माध्यमातनं फक्त आणि एक्सप्रेशन ह्याच्यातनं तुमच्यापर्यंत ते गाणं पोचावं. आणि गाणं मी वाजवणार, पण म्हणणार तुम्ही. जर ते गाणं तुम्हाला पहिल्या लाईनीत जर नाही कळलं तर हार माझी, आणि जर कळलं तर टाळ्या नक्की वाजवा. असं करू नका कळलं पण तरी टाळ्या नाही वाजवल्या, ते पण बरोबर नाही. प्रयत्न करतो की गायकी अंग ज्याला म्हणतो ना आपण, सतारीत तर खूप सतार सरोदमध्ये फार वाजतो तो, पण कीबोर्ड हा हे बेसिकली जर तुम्ही, मी थोड्या वेळानंतर सांगतो ते की कसा फरक आहे कीबोर्डमध्ये आणि दुसऱ्या वाजवण्यामध्ये. तुमच्या काही आवडीची गाणी वाजवतोय मी.
आता थोडा फरक सांगतो की जर कीबोर्डमध्ये जर आपण मनातनं एक्सप्रेशन नाही काढलं तर कीबोर्ड हे वाद्य किती वृक्ष आहे ह्याचा पण मी तुम्हाला एक अनुभव देतो. हेच गाणं बघा. आता हीच गोष्ट विथ एक्सप्रेशन. ऋषी कपूर आवडतो ना सगळ्यांना? जुन्या आठवणी. सगळीच हिंदी गाणी कशी होतील वाजवणं नुसतं? मराठी पण पाहिजे. बघा तुमच्या आवडीचं गाणं परत 80 चं दशक.
थँक्यू. हां नाही हां बिलकुल बाकी आहे. तर हे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक शब्दांशिवाय पण तेवढी ताकद ठेवण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. बॉलिवूड घराण्यामध्ये मी सगळ्या टाईपचं जे म्युझिक आहे इंडियन म्युझिक त्याचा मी एक छोटे छोटे सॅम्पल्स देण्याचा प्रयत्न करतो. इथे रूपक दामणकर आणि केयूर बर्वे बसलेत. यांची थोडीशी आपण जुगलबंदी पर्कशन एन्सेम्बल ऐकूया थोडंसं. ड्रम्स विथ तबला. नगमा मी देणार नाहीये.
रूपक धामणकर आणि केऊर बर्वे जुगलबंदी. या प्रोग्राममध्ये प्रत्येक जण प्रत्येकाशी जुगलबंदी करतं, ही खासियत आहे. A.R. रहमानचं खूप सुंदर गाणं आहे जे राग किरवानीवर आधारित आहे.
कितनी खूबसूरत बात है कि हम फरवरी के महीने में इन लाइनों का लुत्फ उठा रहे हैं। संगीत की तो सेलिब्रेशन आज की शाम है ही, पर ये वाला अंतरा जो है इसमें गुलजार साहब की शायरी पे प्लीज ध्यान दीजिएगा। फरवरी की सर्दियों की धूप में मूंदे मूंदे अखियों से देखना, हाथ की आड़ से निम्मी निम्मी ठंड और आग में हौले हौले मारवा के राग में मीर की बात हो। दिन भी न डूबे रात न आए, शाम कभी न ढले, शाम ढले तो सुबह न आए, रात रात चले। चुपके से लग जा गले, रात की चादर तले, चांद की भी आहट न हो, बादल के पीछे जले, जले कतरा कतरा गले, कतरा कतरा रात भी ना हिले, आधी आधी रात भी ना हिले, आधी आधी चुपके से रात की चादर तले, चांद की भी आहट ना हो, बादल के पीछे चले, बादल के पीछे चले, बादल के पीछे चले। कसं काय होईल. तर एक आता आपण शेवटकडे चाललोय. यमन रागामध्ये आम्ही या पीसमध्ये बरंच काही यमनमध्ये जो काय मॅटर आहे आपल्या इंडियन म्युझिकमध्ये, त्यामध्ये फिल्म सॉंग्स आहेत, गझल पण आहे, बंदिशा आणि हे तर आहेच, आणि इन्स्ट्रुमेंटल म्युझिक म्हणजे गतकारी किंवा ज्याला आपण इंडियन क्लासिकलचं इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन म्हणतो, हे सगळं आम्ही या पीसमध्ये आपल्यासमोर आणतोय. राग यमन.
साथ में। आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो। आज जाने की जिद ना करो, एहसान तेरा होगा मुझ पर दिल, कहने दो मुझे तुमसे मोहब्बत, पलकों की छाँव में रहने दो। दादा एक सेकेंड, आप लोगों की आवाज़ सुनाई नहीं दे रही, एक बार ज़रूर सुनना चाहूँगी, सब गा रहे थे साथ में, प्लीज़ गाइए। एहसान तेरा होगा मुझ पर दिल, ओ मुझे हो गई है मुझे पलकों की छाँव में रहने दो, एहसान तेरा होगा मुझ पर। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी पहचान है, गर याद रहे हो नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है, गर याद रहे चंदन सा बदन, चंचल
गणराज आयो है, गणराज आयो है, गणराज आयो है, गणराज आयो है, सदा आनंद छायो है, गणराज आयो है, गणराज आयो है, सदा आनंद छायो है, गणराज आयो है, गणराज आयो है, गणराज आयो है, गणराज वरद विनायक मंगलदाता, वरद विनायक ये मन में नित पायो है, गणराज आयो है, गणराज आयो है, गणराज यो है, गणराज आयो है, सदा आनंद छायो है, गणराज आयो है, गणराज उदन तदा रे धन रे रे ता रे ना, उदन तदा रे धन रे रे ता. सभ्यसाची देव बेसवर थोडासा सोलो तुमच्याकडचा.
थँक्यू सो मच. बॉलिवूड घराणा इथेच समाप्त होत आहे. रूपक दामणकर परत तबला, सभ्यसाची देव, गंधार देशपांडे, भव्या आणि केयूर बर्वे. और हमको सबको साथ में लाने वाले अभिजीत पोहनकर जी. तुम्हाला हा आवडला प्रोग्राम असं मी गृहीत धरतोय आता. थँक्यू सो मच. वर्ष आपल्याला आनंद देत असलेलं भारतीय शास्त्रीय म्हणजेच अभिजात संगीत आणि हे वेगळ्या वर्णावरचं अभिजित संगीत, दोन्हीही तितकंच आनंददायी, किंबहुना आजचं संगीत जास्त आनंददायी आहे. आणि योग असा आहे अभिजित, या मैफिलीची सुरुवात पंडित राम देशपांडे यांचे गुरु पंडित यशवंतराव जोशी यांच्या गाण्याने झाली आहे. आणि या वेगळ्या वळणावर पंडित राम देशपांडे यांचा शिष्य या मैफिलीला आणून सोडलेला आहे त्याने. ज्या अजय पोहनकरांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं, वेगवेगळे कलाकार ही मैफिल चालू ठेवण्यासाठी लाभली, त्यांचे शिष्य आणि त्यांचा सुपुत्र आज वेगळ्या वळणावरच्या मैफिलीसाठी इथे आलेला आहे. आणि ज्या उस्ताद तौफिक कुरेशी आणि उस्ताद झाकीर हुसेन साहेब यांनी मैफिलीला एक नवीन संजीवनी दिली, त्यांचा शिष्य केयूर बर्वे इथे आहे. तर हा सगळा एक चांगला योग या बॉलिवूड घराण्याच्या निमित्तानं जुळून आलेला आहे. या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार. अभिजित, गंधार, भाव्या, केयूर, सव्यसाची आणि रूपक, खूपच छान, खूप छान. आणि हा कार्यक्रम गेली 2 दिवस आपल्यापर्यंत अत्यंत नेटक्या ध्वनिसंयोजनाने पोहोचवणारा सर्वेश गोखले, त्याच्यासाठी टाळ्या होते. आणि हा आनंदाचा ठेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सर्वतोपरी सहाय्य करणारं RCF मॅनेजमेंट. आणि हा आनंद गेली 35 वर्ष लुटत असणारे तुम्ही सर्व, सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. थँक्यू व्हेरी मच.